हॅलो एव्हरीवन, आज आपण SYBCom सेमिस्टर 4 कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर 3 अदर ॲस्पेक्ट्स ऑफ लेबर इलिस्ट्रेशन नंबर 1 पेज नंबर 3.20 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. द एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम द पॅरोल ऑफ एक्सर लिमिटेड अहमदाबाद इज ॲज फॉलोज. एक्सर लिमिटेड अहमदाबाद ही एक कंपनी आहे. त्यांच्यामध्ये काम करणाऱ्या वर्करांची इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. नंबर ऑफ वर्कर्स ऑन 1 मार्च 2020. 1 मार्चला म्हणजे मार्चच्या सुरुवातीला मंथच्या सुरुवातीला कंपनीमध्ये 150 वर्कर्स काम करत होते. नंबर ऑफ वर्कर्स ऑन 31 मार्च 2020. 31 मार्चला म्हणजे मंथ एंडिंगला वर्करांची संख्या 200 झालेली आहे. नंबर ऑफ वर्कर्स रिझाइन्ड 20 वर्करांनी काय केलेलं आहे, रिझाईन केलेलं आहे, काम सोडून गेलेले आहेत 20 वर्कर्स. नंबर ऑफ वर्कर्स डिस्चार्ज 8 वर्करांनी डिस्चार्ज केलेला आहे म्हणजे सोडून गेलेले आहेत 8 वर्कर. आणि नंबर ऑफ वर्कर्स रिप्लेस्ड ड्यू टू रिझिनेशन्स अँड डिस्चार्ज म्हणजे ज्यांनी डिस्चार्ज केलेला आहे किंवा रिझाईन केलेला आहे अशा वर्करांच्या जागेवर 21 वर्करांची भरती केलेली आहे. कॅल्क्युलेट द लेबर टर्नओव्हर रेट ड्युरिंग द मंथ अंडर डिफरंट मेथड. डिफरंट मेथडनी तुम्हाला लेबर टर्नओव्हर रेट फाइंड करायचा आहे. आन्सरमध्ये काय फाइंड करायचं आहे, कॅल्क्युलेट द लेबर टर्नओव्हर रेट. तर आपल्याला या क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे वेगवेगळ्या मेथडने डिफरंट मेथडने लेबर टर्नओव्हर रेट फाइंड करा. तर ह्याच्यामध्ये 3 डिफरंट मेथड्स आहेत. त्याच्यामध्ये पहिली मेथड आहे सेपरेशन मेथड, दुसरी आहे रिप्लेसमेंट मेथड आणि तिसरी मेथड आहे फ्लेक्स मेथड. तर ह्या 3 मेथडने मी तुम्हाला शिकवणार आहे कसं आन्सर फाइंड करायचं आहे. 3च मेथड आहेत. तर सर्वात प्रथम आपण आन्सरला सुरुवात करूया. सोल्युशन फाइंड करायचं आहे. इलिस्ट्रेशन नंबर 1. सर्वात प्रथम तुम्हाला लिहायचं आहे कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स. कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज काढायचा असतो सरासरी. ॲव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स ऑन द payroll in the month of March 2020. तर कॅल्क्युलेशन ॲव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स फाइंड करायचे आहेत की सरासरी आपल्या कंपनीमध्ये किती वर्कर काम करत होते त्यांचा ॲव्हरेज काढायचा आहे. तर मग सर्वात प्रथम बघा क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे की किती कामगार होते. महिन्याच्या सुरुवातीला 150 वर्कर्स होते आणि महिन्याच्या शेवटी 200 वर्कर्स होते. या दोघांचा आपल्याला काय करायचं आहे, ॲव्हरेज काढायचं आहे. म्हणून तुम्हाला इथं लिहायचं आहे नंबर ऑफ वर्कर्स on 1st March 2020 plus number of workers on 31st March 2020 डिवाइड बाय 1 आणि 2. हे ह्याचं आणि ह्याचं ॲडिशन करतोय म्हणून ह्याला म्हणणार आहोत आपण डिवाइड बाय 2. 1
2 या दोघांना पण ॲड करतोय. म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला तुमच्याकडे किती महिन्याच्या सुरुवातीला तुमच्याकडे वर्कर होते 150 आणि मंथ एंडिंगला 200 वर्कर्स होते. या दोघांचा आपल्याला ॲव्हरेज काढायचा आहे, म्हणून आपण इथं 2 लिहिलेलं आहे. तर 150 वर्कर्स होते 1 मार्चला आणि 31 मार्चला 200 वर्कर्स होते, डिवाइड बाय 2. आन्सर आलं 150 आणि 200 350, 350 डिवाइड बाय 2 175. तुम्ही कॅल्सीवर पण करू शकता, सोपं आहे वर्किंग. बघा असं आहे 350 डिवाइड बाय 2 175 वर्कर्स. हे नंबर ऑफ वर्कर्स आहे, वर्कर्स. तर आपण हे ॲव्हरेज काढलेलं आहे. काय लिहिलंय? ॲव्हरेज नंबर, म्हणजे सरासरी 175 वर्कर हे कंपनीमध्ये काम करत होते. त्याच्यानंतर आपल्याला टर्नओव्हर लिहायचं आहे, म्हणून इथं लिहिणार आहे मी कॅल्क्युलेशन ऑफ लेबर टर्नओव्हर रेट. लेबर टर्नओव्हर रेट. तर त्याच्यामध्ये पहिली मेथड आहे सेपरेशन मेथड. सेपरेशन मेथड त्याचा फॉर्म्युला बघा असा आहे. लेबर टर्नओव्हर रेट is equal to number of workers left in a period, number of workers left म्हणजे सोडून गेले किती ते, number of workers left in a period divide by average number of workers हे जे होते ना आपले ॲव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स, हे जे काढले तुम्ही 175 ॲव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स आहेत. तर इथं लिहायचं आहे ॲव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स ऑन द payroll in the period. into 100 आहे, हे लक्षात ठेवा. into 100. तर नंबर ऑफ वर्कर्स लेफ्ट इन अ पिरियड डिवाइड बाय ॲव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स ऑन द पेरोल इन द पिरियड इंटू 100. तर इथं आहे बघा, आता तुम्हाला इथं क्वेश्चनमध्ये दाखवते. त्याने असं केलेलं आहे, रिझाईन केलेलं आहे 20 वर्कर्सने, म्हणजे लेफ्ट झाले, कंपनीतून सोडून गेले रिझाईन करून. आणि काही लोकांना डिस्चार्ज दिलेला आहे 8 लोकांना, म्हणजे 20 + 8 28 लोकांनी काम सोडून गेलेले आहेत, लेफ्ट झाले ते फर्ममधून, म्हणून 28 वर्कर्स डिवाइड बाय ॲव्हरेज पिरियड आपण इथं काढलेलं, ॲव्हरेज वर्कर्स आपण इथं काढलेलं आहे 175 इंटू 100. इथं इंटू 100 आहे. तर ह्याचं कॅल्सीवर आपण कॅल्क्युलेशन करूया, किती येते बघू. 28 डिवाइड बाय 175 0.16 इंटू 100. लगेच इंटू करू नका, नाहीतर आन्सर चुकल. पहिलं इक्वल टू करून घ्या आणि मग करा 16 आणि आन्सर आलं 16. जेव्हा पण तुम्ही 100ने मल्टिप्लाय करता तेव्हा आन्सर तुमचं पर्सेंटेजमध्ये असतं, हे लक्षात ठेवा. आन्सर आलं 16%. तर ही होती पहिली मेथड. कुठली होती? सेपरेशन मेथड. फॉर्म्युला आहे
labor turnover rate is equal to number of workers left in a period divided by average number of workers on the payroll in the period into 100. मग इथं 28 हे आहेत सोडून गेलेले वर्कर्स डिवाइड बाय हे आपण जे ॲव्हरेज काढलेला होता ते इंटू 100. पहिल्या मेथडचा आन्सर आला 16%. आता दुसरी मेथड आहे इथं आपल्याला लिहायची आहे सेकंड मेथड, रिप्लेसमेंट मेथड. ह्याला मी 1 म्हणलं, ही आहे 2, ही आहे 2. ह्याचा फॉर्म्युला बघा असा आहे, नंबर ऑफ वर्कर्स रिप्लेस इन अ पिरियड. थांबा पहिलं इथं लिहिते लेबर टर्नओव्हर रेशो. तर खाली घेते थोडं. रेट इज इक्वल टू रिप्लेस किती केले वर्कर त्यांचा आपल्याला वर्कर्स रिप्लेस, कारण ही रिप्लेसमेंटची मेथड आहे. तर इथं लिहायचं आहे नंबर ऑफ वर्कर्स रिप्लेस्ड in a period divided by average number of workers. तसंच आहे हे खाली average on the सेम तसंच आहे वरचं on the payroll in the period into 100. आता बघा क्वेश्चन मध्ये आपल्याला बघायचं आहे की क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय. क्वेश्चन मध्ये सांगितलंय बघा, रिप्लेस किती केलेले आहेत. नंबर ऑफ वर्कर्स रिप्लेस्ड ड्यू टू रिकग्नायझेशन अँड डिस्चार्ज 21. किती रिप्लेस केले 21. तर आपल्याला इथं लिहायचं आहे 21. किती रिप्लेस केले 21 आणि ॲव्हरेज किती होता 175 वर्कर्स. 175 इंटू 100. तर कॅल्सीवर आपण करून बघू किती येत आहे. 21 डिवाइड बाय 175. पहिलं इक्वल टू करून घ्या 0.21 इंटू 100. 12 आलेला आहे. तर आन्सर बघा 12%. हे 12% आहे रिप्लेसमेंट मेथडचं आन्सर. आता एक तिसरी मेथड आहे, त्याचं नाव आहे फ्लक्स मेथड. ही मेथड खूप सोपी आहे. या दोन मेथडचा ॲव्हरेज काढलेला आहे आणि म्हणजे हे जे आन्सर आहे त्याला पण तुम्ही प्लस करून काढू शकता. 16% 16 + 20 डिवाइड बाय 2 करून पण काढू शकता. बट त्यांच्या फॉर्म्युल्याने आपण काढूया. तर फॉर्म्युला दिलेला आहे त्यांनी, नंबर ऑफ वर्कर्स लेफ्ट इन अ पिरियड. बघा पहिलं लिहू. थोडा फॉर्म्युला काहीच नाही आहे. हा जो फॉर्म्युला आहे, हा जो तुम्ही फाइंड केलेला, हा फॉर्म्युला सॉरी इथं बघा लेबर टर्नओव्हर रेशो रेट आणि हा लेबर टर्नओव्हर रेट, ह्या दोन फॉर्म्युलांचं त्यांनी ॲडिशन केलेलं आहे आणि त्याला डिवाइड बाय ह्यानी ॲव्हरेज वर्कर्सनी केलेला आहे आणि आन्सर फाइंड केलेला आहे. तर सोपा फॉर्म्युला आहे. ह्या दोघांचाच मिक्स झालेला फॉर्म्युला आहे. म्हणजे इथं आपण लिहिलं होतं ना नंबर ऑफ वर्कर्स लेफ्ट इन अ पिरियड, तर असंच करायचं आहे आणि प्लस नंबर ऑफ वर्कर्स रिप्लेस इन अ पिरियड, ह्या दोघांना ॲड करायचं आहे. मग इथं लिहिते मी लेबर टर्नओव्हर रेट.
इज इक्वल टू, पहिलं इथलं लिहायचं आहे नंबर ऑफ वर्कर्स लेफ्ट इन अ पिरियड. इन अ पिरियड प्लसचं साईन आहे बघा इथं. हा जो फॉर्म्युला आहे दुसरा, नंबर ऑफ वर्कर्स रिप्लेस इन अ पिरियड, तो ॲड करायचा आहे. नंबर ऑफ वर्कर्स रिप्लेस्ड इन अ पिरियड. डिवाइड बाय, इथं इंटू 100 बसायला पाहिजे म्हणून मी थोडीशी जागा सोडलेली होती. त्याच्यानंतर इथं जे होतं ॲव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स ऑन द पे, इथं लिहिते ॲज इट इज लिहायचं आहे आपल्याला. ॲव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स ऑन द payroll in the period into 100 into 100. तर बघा आपल्याला काय करायचं आहे, नंबर ऑफ वर्कर्स लेफ्ट इन अ पिरियड किती लेफ्ट झालेले आहेत. तर लेफ्टचं तुम्हाला नंबर आपण फाइंड केलेला आहे किंवा दिलेला आहे क्वेश्चनमध्ये. बघा लेफ्ट म्हणजे सोडून गेले, किती सोडून गेले, रिझाईन दिलं 20 कामगारांनी आणि 8 जणांनी डिस्चार्ज दिलेला आहे. म्हणजे सोडून किती गेले टोटल, 20 आणि 8 20 + 8 28 लोकांनी सोडून गेलेले आहेत आपल्या कंपनीतून. 28 लोक सोडून गेलेत काम. आणि ॲव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स इन अ पिरियड, तर इथं ॲव्हरेज काढलेला आहे आपण 175 वर्कर्स आहेत. तर ह्या दोघांचं ह्या इंटू 100 सॉरी थांबा, नंबर ऑफ वर्कर्स लेफ्ट इन अ पिरियड थोडंसं चुकलं इथं. बघा लेफ्ट किती झाले तर 28 झाले, प्लस करायचं राहिलं इथं, प्लस नंबर ऑफ वर्कर्स रिप्लेस इन अ पिरियड, तर रिप्लेस किती झालेले आहेत 21 झालेले आहेत. म्हणून इथं लिहायचं राहिलं +21 डिवाइड बाय ॲव्हरेज आपण काढलेला आहे 175 इंटू 100 असा फॉर्म्युला आहे. तर आपण कॅल्सीवर करून दाखवते तुम्हाला कसं होणार आहे. 28 + 21 किती आलं बघा, इथं आलं 49/175 इंटू 100. पहिलं हे डिवाइड करून घेऊया आपण, डिवाइड बाय 175. आन्सर आलं 0.28 इंटू 100 म्हणजे आलं 28%. आन्सर आलं 28%. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.